आणि आता पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। पुण्यामधल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर पोलीस बंदोबस्त आता ठेवण्यात आलेला आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर खबरदारी म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली आहे। तनिषा भिसेंच्या मृत्यूला रुग्णालयाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा भाजपा आमदार अमित गोरखेंचा आरोप आहे। ऍडमिट करण्याआधी महिलेच्या कुटुंबाला रुग्णालयाने पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे। विविध राजकीय संघटनांकडून दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या जे प्रशासन आहे त्यांच्या हलगर्जीपणामुळे गरोदर महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे आणि या आरोपानंतर अनेक राजकीय संघटना असतील किंवा पक्ष असतील यांच्याकडून या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। तनिषा भिसे ज्या गरोदर महिला होत्या त्या या ठिकाणी उपचारासाठी आल्या होत्या आणि तात्काळ 10 लाख रुपये भरा नंतर उपचार सुरू करू अशा प्रकारे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचा आरोप होता आणि उपचाराला उशीर झाल्यामुळे खरं तर या महिलेने 2 मुलांना बाळांना जन्म दिल्यानंतर या महिलेचा मृत्यू झाला आणि या मृत्यूला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन जबाबदार आहे अशा प्रकारचा आरोप होतोय। आणि ही काल सगळी घटना समोर आल्यानंतर विविध राजकीय पक्ष असतील किंवा संघटना असतील यांनी या रुग्णालयासमोर निषेध करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर रुग्णालय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलीस दक्षता घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।